नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण येणाऱ्या सेट एक्झामिनेशनसाठी 100पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न डिस्कस करणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 7 एप्रिल 2024च्या एक्झामिनेशनसाठी हे जे MCQ प्रश्न आहे यातील बहुतांश प्रश्न आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये नक्कीच एक्झामिनेशनमध्ये रिपीट होताना दिसून येईल. त्यामुळे हा व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत बघा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होताना दिसून येईल. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आता कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी कालावधीमध्ये आपल्याला MCQ प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी पेपर 1चं कंप्लीट 5000+ MCQची PDFs अवेलेबल आहे. या MCQ PDFमध्ये आपल्याला प्रत्येक युनिटवर आधारित 500 MCQs दिसून येईल. अशा स्वरूपाचे टोटल 5000+ MCQs आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. याला प्राप्त करण्याची फीज मात्र 699 आहे. ही PDF प्राप्त करण्यासाठी ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या MCQची प्रॅक्टिस करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 याकरिता पेपर 2चे कंप्लीट कोर्सेसचे नवीन बॅचेस सुरू झालेले आहे. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण टॉप क्वेश्चन्स जे आहे ते डिस्कस करीत आहोत. सो क्वेश्चन फर्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? सो ऑप्शन ए आहे 15 डिसेंबर, ऑप्शन बी आहे 16 सप्टेंबर, ऑप्शन सी आहे 18 सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे 14 सप्टेंबर. सो आंतरराष्ट्रीय ओझोन डे आपण ओझोन डे बघतो 16 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन दुसरा, शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 सप्टेंबर, ऑप्शन बी 1 सप्टेंबर, ऑप्शन सी 15 सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे 5 सप्टेंबर. सो आपण शिक्षक दिवस कधी साजरा करतो? सो आपण शिक्षक दिवस साजरा करीत असतो 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबर हा आपण बघतो की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जयंती या निमित्ताने आपण 5 सप्टेंबर हा दिवस जो आहे शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत असतो. सो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन क्वेश्चन 3 आहे आपला, जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो? तर ए आहे 2 फेब्रुवारी, ऑप्शन बी आहे 5 फेब्रुवारी, ऑप्शन सी आहे 3 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी आहे 4 फेब्रुवारी. सो जागतिक कॅन्सर दिवस जे आहे ते आपण सेलिब्रेट करीत असतो 4 फेब्रुवारीला. का बरं? कारण कॅन्सरच्या धोक्याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावे, कॅन्सरची लक्षणे, बचाव या संबंधित लोकांना एक प्रकारचं जागृत करण्यासाठी आपण 4 फेब्रुवारी हा कॅन्सर दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. क्वेश्चन 4 आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 4 जून, ऑप्शन बी आहे 2 जून, ऑप्शन सी 5 जून आणि ऑप्शन डी आहे 1 जून. सो जागतिक पर्यावरण दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे 5 जून. 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिवस सेलिब्रेट करतो. का बरं आपण सेलिब्रेट करणार पर्यावरण दिवस? कारण पर्यावरणाचं रक्षण आणि त्यांचं संरक्षणासाठी आपण बघतो की दरवर्षी जे आहे 5 सप्टेंबरला आपण जागतिक पर्यावरण दिवस सेलिब्रेट करीत असतो. या जागतिक पर्यावरण दिवसला सुरुवात जे आहे प्रथमतः 1973 पासून होताना आपल्याला दिसून येते आणि तेव्हापासून आपण दरवर्षी बघतो की 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण म्हणजे पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट वन क्वेश्चन 5 आहे, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? आता यामध्ये आहे ऑप्शन ए 24 मार्च, ऑप्शन बी आहे 23 मार्च, ऑप्शन सी आहे 21 मार्च आणि डी आहे 22 मार्च. सो जागतिक पर्यावरण दिवस आपण सेलिब्रेट करीत असतो 23 जूनला. ठीक आहे. सो जागतिक हवामान दिवसची सुरुवात कधीपासून झालेली आहे असं प्रश्न आला तर 1961 पासून आपण जागतिक हवामान दिनाची सुरुवात होताना पाहतो आणि याची स्थापना म्हणजे निर्मिती जी आहे या संघटनेचं झालं आहे 23 मार्च 1961 मध्ये. तेव्हापासून आपण जागतिक हवामान दिवस हा 23 मार्चला सेलिब्रेट करीत असतो. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 6 आहे, जागतिक मातृभाषा दिन आपण कधी सेलिब्रेट करतो? ए आहे 21 फेब्रुवारी, ऑप्शन बी आहे 24 फेब्रुवारी, ऑप्शन सी 22 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी 23 फेब्रुवारी. सो जागतिक मातृभाषा दिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो?
सो आपण बघतो की 21 फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक मातृभाषा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. का बरं? कारण विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधता म्हणजे भाषिक वाद जो आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याविषयी जागृती करण्यासाठी आपण इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे जे आहे ते आपण सेलिब्रेट करीत असतो. कधी? तर 21 फेब्रुवारी. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 7. राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण कधी साजरा करतो? ऑप्शन ए आहे 29 ऑगस्ट, ऑप्शन बी आहे 26 ऑगस्ट, ऑप्शन सी 27 ऑगस्ट आणि ऑप्शन डी आहे 28 ऑगस्ट. सो राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? तर 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस जे आहे ते सेलिब्रेट करतो. सो आपण बघतो की महान हॉकीपटू होते मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवसाचा दिवस आहे 29 ऑगस्ट आणि 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन सेलिब्रेट करतो. क्वेश्चन 8 आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण कधी साजरा करतो? सो राष्ट्रीय विज्ञान दिवस ऑप्शन ए 27 फेब्रुवारी, ऑप्शन बी 28 फेब्रुवारी, ऑप्शन सी 26 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी आहे 29 फेब्रुवारी. सो राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण सेलिब्रेट करीत असतो 28 फेब्रुवारीला. ठीक आहे. सो 28 फेब्रुवारी आपण बघतो की चंद्रशेखर वेंकट रमण यांनी जे आहे यांचं जे कार्य आहे यांना मध्यनजर ठेवून आपण 28 फेब्रुवारी 1928 पासून जे आहे यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आपल्याला दिसून येतं. तर यानंतर 28 फेब्रुवारी पासून आपण काय करतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस हा सेलिब्रेट करीत असतो. नॅशनल सायन्स डे याला म्हणतात. क्वेश्चन 9 आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 एप्रिल, ऑप्शन बी आहे 8 एप्रिल, ऑप्शन सी आहे 7 एप्रिल आणि ऑप्शन डी आहे 9 एप्रिल. सो जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे याला म्हणतात. सो वर्ल्ड हेल्थ डे आपण सेलिब्रेट करीत असतो 7 एप्रिलला. कधी सेलिब्रेट करतो? 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन सेलिब्रेट करीत असतो. जेणेकरून बघा 1948 पासून जागतिक आरोग्य संघटनेने जे आहे आरोग्य दिन म्हणजे पहिल्यांदा सेलिब्रेट केलेला. ठीक. सो अशा प्रकारे 7 एप्रिल. नेक्स्ट आहे क्वेश्चन 10. जागतिक पृथ्वी दिन कधी सेलिब्रेट केला जातो किंवा कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 21 एप्रिल, ऑप्शन बी आहे 24 एप्रिल, ऑप्शन सी आहे 22 एप्रिल आणि ऑप्शन डी आहे आपला 23 एप्रिल. सो जागतिक पृथ्वी दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो आपण 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस वर्ल्ड अर्थ डे याला म्हणतो आपण. सो 22 एप्रिलला सेलिब्रेट करतो. तर याचा एक उद्देश काय आहे? तर जगभरातील पर्यावरण रक्षण या उद्देशाला समोर ठेवून जागतिक पृथ्वी दिवस 22 एप्रिलला 1970 पासून याला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 11. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 23 मार्च, ऑप्शन बी 22 मार्च, ऑप्शन सी 25 मार्च आणि ऑप्शन डी आहे आपला 24 मार्च. सो जागतिक जल दिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? तर 22 मार्चला आपण जागतिक जल दिन सेलिब्रेट करतो. वर्ल्ड वॉटर डे आपण सेलिब्रेट करीत असतो. ओके. सो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 12. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर ऑप्शन ए आहे 14 डिसेंबर, ऑप्शन बी आहे 11 डिसेंबर, ऑप्शन सी आहे 12 डिसेंबर आणि ऑप्शन डी आहे आपला 13 डिसेंबर. सो राष्ट्रीय ऊर्जा दिवस जे आहे ते आपण 14 डिसेंबरला सेलिब्रेट करतो. सो ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे 14 डिसेंबर. ओके. सो यामध्ये आपण बघतो की ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संवर्धनासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन 13 आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 25 जून, ऑप्शन बी 22 जून, ऑप्शन सी 21 जून आणि ऑप्शन डी आहे आपला 23 जून. सो 21 जून जे आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण काय करीत असतो? सेलिब्रेट करीत असतो. आता याला सुरुवात कधी झाली तर लक्षात घ्या 27 सप्टेंबर 2014ला संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आपण बघतो की 21 जून 2015 हा दिवस जो आहे प्रथमतः योग दिवस म्हणून काय करण्यात आला? योगा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. कधी? 2015 मध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन 14. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या दिवशी आपण साजरा करतो?
ऑप्शन ए 10 डिसेंबर, ऑप्शन बी 30 जानेवारी, ऑप्शन सी आहे 2 ऑक्टोबर आणि डी आहे 23 मार्च. सो नॉन व्हायलेंट डे जे आहे आपण सेलिब्रेट करत असतो 2 ऑक्टोबरला. ठीक आहे. कारण 2 ऑक्टोबर मध्ये आपण काय बघतो की महात्मा गांधीजींचा जन्मदिवस असतो है ना, आणि हे अहिंसेचे समर्थक आपल्याला दिसून येते. यातूनच आपण 2 ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिन डॅश या रोजी साजरा केला जातो. ए आहे 15 जानेवारी, बी आहे 25 जानेवारी, सी आहे 15 फेब्रुवारी आणि डी आहे 25 फेब्रुवारी. सो आपण बघतो की आंतरराष्ट्रीय मतदार नॅशनल वोटर डे आपण सेलिब्रेट करीत असतो 25 जानेवारीला. कधी सेलिब्रेट करतो? 25 जानेवारीला आपण सेलिब्रेट करीत असतो. सो नेक्स्ट वन 16 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? सो ए आहे 12 जुलै, बी आहे 15 डिसेंबर, सी आहे 12 जानेवारी आणि डी आहे 12 नोव्हेंबर. सो भारतात राष्ट्रीय युवा दिन आपण सेलिब्रेट करीत असतो 12 जानेवारीला, कारण 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे, 12 जानेवारी 1863. ओके, चला. सो 17 क्रमांकाचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय श्रम दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे, ऑप्शन बी आहे 4 मे, ऑप्शन सी आहे 3 मे आणि डी आहे 31 मे. ठीक आहे. सो आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सेलिब्रेट करीत असतो 1 मेला आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाला सुरुवात झालेली आहे 1886. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे 18 क्रमांकाचा प्रश्न, भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणजे किसान दिवस आपण साजरा करीत असतो? सो यामध्ये ऑप्शन ए आहे 20 डिसेंबर, ऑप्शन बी 21 डिसेंबर, ऑप्शन सी 22 डिसेंबर आणि ऑप्शन डी आहे 23 डिसेंबर. सो किसान डे आपण बघतो की आपण कधी सेलिब्रेट करतो? 23 आपण डिसेंबर बघतो. का बरं 23 डिसेंबरच असेल? तर लक्षात घ्या, हा दिवस जो आहे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण जे आहे 23 डिसेंबर हा जे आहे कारण बघा शेतकरी नेते होते आणि 23 डिसेंबर 1978 रोजी त्यांनी किसान ट्रस्टची स्थापना केलेली आहे ना. यातूनच 23 सप्टेंबर हा शेतकरी दिवस किसान दिवस म्हणून आपण काय करतो? सेलिब्रेट करतो. नेक्स्ट वन आहे 19 क्रमांकाचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करीत असतो आपण? 10 फेब्रुवारी, बी आहे 11 फेब्रुवारी, सी आहे 12 फेब्रुवारी आणि डी आहे 13 फेब्रुवारी. सो भारतात नॅशनल वुमन्स डे आपण 13 फेब्रुवारीला सेलिब्रेट करीत असतो है ना. सो योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी. नेक्स्ट वन आहे 20 क्रमांकाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो? बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फरक आहे म्हटलं. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्या हा 20 क्रमांकाचा प्रश्न आहे की 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन आपण बघतो. बघा इथे थोडा लक्ष द्या, राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारी, कारण सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे. सो तो दिवस आपण राष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट करणार. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऑप्शन ए आहे 8 मार्च, ऑप्शन बी आहे 2 मार्च, ऑप्शन सी आहे 17 मार्च आणि डी आहे 20 मार्च. सो आपण बघतो की आंतरराष्ट्रीय महिला दिवस आता रिसेंटली आपण 8 मार्चला सेलिब्रेट आहे ना. सो 8 मार्च हा काय आहे? आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करीत असतो. सो अशा पद्धतीने टॉप 2016 मध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची उत्क्रांती समितीचा आपला अहवाल कोणत्या अध्यक्षतेखाली सादर केला? ए आहे स्वर्गीय श्री टी.एस. आर. सुब्रमण्यम, बी आहे डॉक्टर के.सी. कस्तुरीरंगन, सी आहे रीना रे आणि डी आहे संजय धोत्रे. आता बघा 2016 विचारलेला आहे. ठीक आहे. सो 2016 मध्ये आपण बघतो की नवीन शैक्षणिक धोरणाचं जे पूर्णतः अहवाल होता तो सादर केलेला होता श्री टी.एस. सुब्रमण्यम यांनी. म्हणजे ऑप्शन ए आपले योग्य आहे. का बरं? कारण 2016 मध्ये आपण बघतो की माजी कॅबिनेट सचिव सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शैक्षणिक धोरणाची काय झाली? समिती तयार झाली आणि यांनी आपलं धोरण जे आहे म्हणजे एक 2016 मध्येच इनपुट एक ड्राफ्ट तयार झालेले होते ज्याचे अध्यक्ष सुब्रमण्यम होते. क्वेश्चन 2 आहे NEP 2020 नुसार सध्याचं 10+2 शैक्षणिक मॉडेलची विभागणी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम प्रणालीच्या आधारे केली जाईल असे म्हटले जाते. काय आहे ती नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाची
पद्धत सरळ सरळ स्ट्रक्चर विचारलेला आहे की अगोदर 10+2+3 चा फॉर्म्युला अप्लाय केला जायचं. बट आता कोणता फॉर्म्युला 2020 एज्युकेशन पॉलिसी अनुसार देण्यात आलेला आहे. सो लक्षात घ्या, इथे आपण बघतो ऑप्शन ए 3+4+4+5, ऑप्शन बी आहे 5+3+3+4, ऑप्शन सी आहे 4+3+3+5 आणि ऑप्शन डी आहे 5+4+3+3. सो न्यू एज्युकेशन पॉलिसीने 5+3+3+4 चा फॉर्म्युला आपल्याला दिलेला दिसून येतं. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांना मातृभाषा, स्थानीय किंवा प्रादेशिक भाषेत कोणत्या वर्गापर्यंत धडे शिकवण्यात भर देण्यात आलं? ए आहे वर्ग 3री, बी आहे वर्ग 4थी, सी आहे वर्ग 5वी आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही. ठीक आहे. सो 2020 एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपण काय बघतो की मातृभाषेतून शिक्षण देण्याचं एक रिकमेंडेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. का बरं? तर ही कोणत्या वर्गापासून? तर 4थ्या वर्गापासून 5व्या वर्गापासून आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण 5वीला जाणार त्यावेळी मातृभाषा प्रादेशिक भाषामध्ये एज्युकेशन होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या वर्षापर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता 4 वर्षाची इंटिग्रेटेड बीएड ची पदवी आहे? पदवी असणे बंधनकारक असेल, म्हणजे बीएड जे आपलं आहे ते आता 4 वर्षाचं होणार. कुठपर्यंत? तर त्यांनी एक आपल्याला दिसून येते की आपल्याला एक जे आहे टाइम पिरियड पर्टिक्युलर दिलेला आहे. कोणता? तर ए 2021, बी 2025, सी आहे 2028 आणि डी आहे 2030. ओके. सो यामध्ये आपण काय बघतो तर बीएड साठी म्हणजे 4 वर्षाचं बीएड कधीपासून होणार आहे? तर 2030 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बंधनकारक सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. नंतरचा प्रश्न आहे, जून 2017 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या NEP 2020 च्या मसुद्यांचे अध्यक्ष कोण होते? ए आहे वसुधा कामत, बी आहे डॉक्टर के कस्तुरीरंगन, सी आहे KG अल्फोन्स आणि डी आहे राम शंकर कुरिल. आता बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ठीक आहे, जून 2017 मध्ये विचारलेला आहे, स्थापन झालेल्या मसुद्याचे अध्यक्ष कोण? तर ते कोण होते? डॉक्टर के कस्तुरीरंगन, ऑप्शन बी. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार उच्च शिक्षण संस्थांमधील सकल नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले? ए 25%, बी 30%, सी आहे 40% आणि डी आहे 50%. आता बघा, जीडीपी जे आहे ते वाढवण्याचं सांगितलेलं आपल्याला दिसून येते न्यू एज्युकेशन पॉलिसी अनुसार. ठीक आहे. सो हे किती टक्के वाढवण्यात येणार? सकल नोंदणी प्रमाण जे आहे, ठीक आहे, ग्रॉस इन्व्हायरमेंट रेशिओ जे आहे ते आपल्याला दिसून येते की 50% वाढवण्यासाठी सांगितलेले आहे. तर ऑप्शन डी आपला योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये MHRD द्वारे डॅशची स्थापनाची मागणी करण्यात आली. MHRD द्वारे कशाची स्थापना करण्याची मागणी करण्यात आलेली? ए आहे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरील राष्ट्रीय अभियान, बी आहे उच्च आयोगाचे शिक्षण, सी आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही. ओके. सो अशा प्रकारे आपण बघतो की नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात यावी अशा प्रकारचं डिमांड, मागणी जी आहे 2020 एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव न्याकने काय नाव आहे? ए आहे NTA, बी आहे परक, सी आहे UGC आणि डी आहे नॅक. तर बघा, यामध्ये आपण काय बघतो की 2020 एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात आलेला, ज्याचं नाव आहे परक. तर हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नेक्स्ट आहे, नॅशनल असेसमेंट सेंटरचा उद्देश काय आहे? ए बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, बी आहे UGC साठी प्रश्नपत्रिका तयार करणे, सी आहे निष्कर्ष, मानक, मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे की ऑप्शन क्रमांक डी प्रश्नपत्रिका सेट करणे आणि परीक्षा घेणे. आपण नॅक बघतो आहे ना, नॅशनल असेसमेंट सेंटर. ठीक आहे. सो नॅक जे आहे त्याच्या स्थापनेचा उद्देश काय आहे? निष्कर्ष, मानक आणि मार्गदर्शन तत्वे निश्चित करणे हे नॅकचा आपल्याला उद्देश दिसून येतं. तर ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे,
NEP 2020 अनुसार कोणता वर्ग माध्यमिक स्तराचा समावेश करण्यात आला? सो ए आहे इयत्ता 6वी ते 9वी पर्यंत, बी आहे इयत्ता 9वी पासून 12वी पर्यंत, सी आहे इयत्ता 6वी पासून तर 8वी पर्यंत आणि ऑप्शन डी आहे 11वी आणि 12वी. आता माध्यमिक स्तर आपण कशाला म्हणणार? तर माध्यमिक एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 9वी पासून 12वी पर्यंतच्या शिक्षणाला आपण माध्यमिक स्तर म्हणणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या दिशेने बदलणार आहे? ए कसे शिकवायचं हे शिकणे, बी आहे रोट शिकण्याची प्रक्रिया, सी आहे अभ्यासक्रम सामग्रीची वाढ आणि डी आहे मानकीकरण. सो यामध्ये आपण बघतो कसे शिकवायचं हे शिकणे या दिशेने 2020 एज्युकेशन पॉलिसी कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये कशावर भर देण्यात आलेला? 2020 एज्युकेशन पॉलिसी कशावर सगळ्यात जास्त भर देते? सो ए आहे लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षण, बी आहे मुलांच्या संज्ञानात्मक विकासाची निगडीत, सी आहे राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या मानकीकरणावर की डी मुलांच्या स्मरण कौशल्याच्या मापनावर. सो हे फोकस करता आपल्याला दिसून येते लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षणावर, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आपण एका स्तरातून किंवा एका स्ट्रीमतून दुसऱ्या स्ट्रीमला आपण परस्यू करू शकतो, जाऊ शकतोय ना. सो नेक्स्ट वन आहे FLN मिशन डॅश द्वारे कार्यान्वित केले जाईल. ए आहे विदेश मंत्रालय, बी आहे शिक्षा मंत्रालय, सी आहे नीती आयोग आणि डी आहे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय. सो आपण बघतो की FLN नवीन एज्युकेशन धोरणानुसार जे आहे तळागाळातील मूलभूत संख्यात्मक आणि जे वाचण्याचे समजून घेण्याचे यासाठी म्हणजे वाचून क्षमता वाढवणे, कमीत कमी क्षमता जी आहे ती सुनिश्चित करण्याच्या इंटेन्शनने FLN जे आहे त्याचं स्थापना करण्यात आलं शिक्षा मंत्रालयाद्वारा. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन आपला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नॅशनल पूर्ण रूप काय? ECC चे पूर्ण रूप काय? हा प्रश्न बघा इम्पॉर्टंट ठरणार आहे आपल्या एक्झामिनेशन साठी. ओके, प्राथमिक वर्गात काळजी घेणाऱ्या मुलांचे शिक्षण, बी आहे बाल शिक्षणाचे प्राथमिक वर्ग एलिमेंटरी क्लासेस फॉर चाइल्ड एज्युकेशन, सी आहे बाल काळजीसाठी शैक्षणिक वर्ग एज्युकेशन क्लासेस फॉर केअरिंग अर्ली चाइल्डहुड आणि डी आहे बालपणाची काळजी आणि शिक्षण अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. ठीक. सो अशा प्रकारे 2020 एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपण काय बघतो तर ECC चा समावेश बघतो. यामध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असे याचा अर्थ होतं. ठीक आहे. सो चाइल्डहुड केअर म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन याचा फुल फॉर्म आहे ECC चा. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सेकंडली नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नवे शैक्षणिक धोरण खांबावर आधारित आहे. कोणत्या किती खांब आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचे? तर 5, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3 आणि ऑप्शन डी आहे 8. किती स्तंभ आहे? तर 5 स्तंभ आहे. यामध्ये समता, सुलभता, गुणवत्ता, परवडणे आणि उत्तरदायी असे 5 स्तंभ आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कशावर भर देण्यात आला? ए परीक्षासाठी वाचन, बी आहे स्मरण आधारित शिक्षा, सी आहे अभ्यास आणि ट्रेन आणि डी आहे वैचारिक समजणे. सो वैचारिक कन्सेप्च्युअल म्हणजे कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग हे आपल्याला दिसून येतं, म्हणून वैचारिक समज वाढवणे हे उद्देश आहे. नेक्स्ट आहे देशात संशोधन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली जाईल? NRF म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन, IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सी आहे NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन आणि डी आहे ऑल ऑफ अबाव, नन ऑफ अबाव. सो ए आहे NRF नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल जेणेकरून संशोधनाला चालना मिळेल. मेरूरचं फुल फॉर्म विचारलेला आहे. MERU याचं फुल फॉर्म काय आहे? मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रीडिंग युनिव्हर्सिटी, बी आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च, सी आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च अंडर
डी आहे नन ऑफ अबव. सो मेरिलचं फुल फॉर्म आपल्याला दिसून येतं मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज. सो ऑप्शन बी सोबत जाणार. नेक्स्ट प्रश्न आहे की वैद्यकीय आणि निम्न शिक्षण वगळता सर्व उच्च शिक्षणातील एकच संस्था म्हणून कोणता आयोग स्थापन केला? HE ऑप्शन ए आहे HECI, बी आहे NMC आणि सी आहे मेरू आणि डी आहे नन ऑफ अबव. सो बघा उच्च शिक्षणासाठी जे आहे आपण बघतो एक संस्था म्हणून HECI म्हणजे आपण बघतो हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. सो क्वेश्चन आहे संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी त्या संबंधित सारांशात्मक म्हणजे समरी लेखन करण्याला काय म्हणतात? ए आहे संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट, बी आहे संशोधन प्रबंध रिसर्च मॅनेजमेंट, सी आहे संशोधन आराखडा रिसर्च प्लॅन आणि डी आहे वरीलपैकी सर्व. सो जेव्हा आपण संशोधनाला सुरुवात करतो आणि त्याचं एक समरी जेव्हा आपण तयार करीत असतो संशोधनाची तर त्याला म्हटलं जातं रिसर्च प्लॅन, ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनास संदर्भ ग्रंथ सूची लेखन करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? सो आपण बघा विविध बुक्स जे असतात त्यांचं रेफरन्स घेत असतो म्हणजे एक शोध कार्य करीत असताना खूप सारे बुक आपण वापरत असतो. सो या बुक आपण वापरले हे सांगण्यासाठी संदर्भ सूची असते. तो त्यासाठी आपण कोणती पद्धत वापरणार? ए आहे APA, बी आहे BBA, सी आहे PAT आणि डी आहे APU. सो संदर्भ लेखनासाठी जे आपण स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग यूज करतो त्याला APA म्हणतात म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असं याचा फुल फॉर्म होतो. नेक्स्ट वन आहे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे? हा प्रश्न टाइप ऑफ संशोधनातून विचारलेला आहे. संशोधनाच्या प्रकार यावर ए आहे मूलभूत संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी आहे कृती संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. सो नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हे बघतो आपण मूलभूत संशोधनाचा उद्देश आहे. मूलभूत संशोधनाला आपण बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च आणि प्युअर रिसर्च या नावाने सुद्धा ओळखतो आणि याचं जे इंटेन्शन असते ते थेअरी म्हणजे सिद्धांत डेव्हलप करणे आणि पर्टिक्युलर जर आपण सिद्धांत डेव्हलप करीत आहोत तर या सिद्धांतातून नक्कीच आपल्याला काय मिळतं? नॉलेज मिळतं. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुखर झाले आहे? ए आहे मूलभूत संशोधन, बी उपयोजित संशोधन, सी कृती संशोधन आणि डी सर्वेक्षण संशोधन. सो बघा कोणत्या संशोधन केल्याने आपण म्हणजे टाइप्स ऑफ रिसर्च वरून हा सेम प्रश्न आहे आणि यामध्ये मानवी जीवन सुखकर करण्यासाठी किंवा मानवी जीवनाच्या समस्यांचं सोल्युशन करण्यासाठी आपण उपयोजित संशोधन करीत असतो ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, धर्म या संबंधित जे आपल्या दैनंदिन समस्या आहे हे सोडवण्यासाठी आपण जे संशोधन करूया त्याला अप्लाइड रिसर्च असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांचे निदान कोणते संशोधन करते? वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांबद्दल विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे मूलभूत संशोधन, ऑप्शन बी आहे कृती संशोधन, ऑप्शन सी आहे उपयोजित संशोधन आणि ऑप्शन डी आहे प्रायोगिक संशोधन. आता बघा वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांचं निदान ना शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत तर जे बघा एक पर्टिक्युलर जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तर शिक्षण घेत असताना बालकांना वैयक्तिकरित्या समस्या येत असतात आणि ते समस्या शिक्षक सोडवित असतो आणि शिक्षक ते सोडवण्यासाठी काय करणार? कृती करेल, ऍक्शन करेल. म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा संशोधनाचा कोणता विषय होऊ शकतो? ए कृती संशोधन, बी मूलभूत संशोधन, सी उपयोजित संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन. आता दिनेशला समजा एखादी समस्या त्रास देत आहे तर त्यासाठी काय करणार? तो तत्काळ ऍक्शन करेल आणि तत्काळ ऍक्शन करण्यासाठी आपण जे संशोधन करतो त्याला कृती संशोधन म्हणतात. त्यामुळे दिनेशला एखादी समस्या होत आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी ऑब्विसली तो काय करणार आहे? ऍक्शन करताना आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आहे
कृती संशोधनाची कल्पना कोणत्या मानवशास्त्राच्या विचारात अंतर्भूत आहे? म्हणजे डायरेक्ट प्रश्न आहे की कृती संशोधन कोणी दिलेला आहे. ठीक आहे. सो ए आहे कर्ट लेविन, बी आहे गिलफोर्ड, सी आहे बी.एन. स्किनर आणि डी आहे जॉन डुई. आता बघा, कृती संशोधनाचा पहिला प्रयोग कोणी केला? ठीक आहे. सो असा डायरेक्ट प्रश्न आहे की कृती संशोधनात जे आहे कोणत्या मानव्य शास्त्रांचे विचार अंतर्भूत आहे? तर हे आहे आपले कट लेविन. ओके, यांनी जे आहे कोलंबिया यांनी त्याला बनवलेला आहे, म्हणजे कृती संशोधन दिलेला. आणि याला आणखीन डेव्हलप कोणी केलेला, असं जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेलं तर तुम्हाला एम कोरे यांचं नाव काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट वन प्रश्न आहे, भारतात राजकीय व्यवस्थेचा विकास हा कोणत्या संशोधन पद्धतीचा विषय आहे? डायरेक्ट प्रश्न हा रिसर्च मेथोडॉलॉजीवर विचारलेला आहे. रिसर्चच्या जे पद्धती आहे यावर हा प्रश्न आहे. ए आहे वृत्त अभ्यास, सायकल स्टडी, बी आहे हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन, सी आहे सर्वेक्षण विधी सर्वे मेथड आणि डी आहे प्रायोगिक विधी एक्सपेरिमेंटल रिसर्च. सो भारतीय राजकीय व्यवस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यासाठी आपण बघा काय म्हटलं आहे, राजकीय व्यवस्था. याचा अर्थ आपल्याला पास्ट मध्ये कशा प्रकारची राजकीय व्यवस्था होती याचा अभ्यास करावे लागेल आणि पास्ट मधून आपण प्रेझेंट कडे जाणार. याचा अर्थ पूर्वीची राजकीय व्यवस्था आणि आताची राजकीय व्यवस्था याचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपलं बी आहे ऐतिहासिक संशोधन आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनात कोणत्या प्राथमिक स्रोत नाही? ए आहे नाणी, बी आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सी आहे ताम्रपट, डी आहे पाठ्यपुस्तक. आता मला सांगा, आपण हिस्टोरिकल रिसर्च यामध्ये दोन प्रकारचं डाटा आपण कलेक्ट करीत असतो. एक आहे प्रायमरी डाटा आणि दुसरा आहे सेकंडरी डाटा. प्राथमिक डाटा म्हणजे काय, असं साधन ज्यांचं माहिती आपण प्रत्यक्ष जाऊन घेत असतो. फॉर एक्झाम्पल ऑफिशियल डॉक्युमेंट्स, ओके, ज्यामध्ये नाणी येतं, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येणार, ताम्रपट येणार, पण पाठ्यपुस्तक हे द्वितीय स्रोत आहे, म्हणजे हे सेकंडरी सोर्सेस मध्ये येतं. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा संशोधन कार्यकारण संबंधांवर जोर देतो? कार्यकारण संबंध जर जाणून घ्यायचा आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला कॉज आणि इफेक्ट हे पाहावं लागेल, कारण आणि प्रभाव किंवा परिणाम जाणून घ्यावं लागेल. सो खालीलपैकी कोणत्या संशोधनात आपण कार्य कारण संबंधांवर जोर देतो? ए आहे ऐतिहासिक संशोधन, बी आहे वर्णनात्मक संशोधन, सी आहे तत्व ज्ञानात्मक संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. तर मला सांगा, कोणत्या संशोधनात आपण कॉज आणि इफेक्ट म्हणजे कार्यकारण संबंध याचा अभ्यास करीत असतो? तर हे कॉज आणि इफेक्ट साठी मी तुम्हाला ट्रिकही सांगितले, जिथे कारण आणि प्रभाव आलेलं तिथे ऑब्व्हियसली आपण काय करतो, प्रायोगिक संशोधन करतो. कारण प्रायोगिक संशोधनामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने जे आहे दोन घटकांमध्ये तुलना केली जाते आणि दोन घटकातील तुलनांचा अभ्यास यामध्ये केला जातो. नेक्स्ट वन आहे, घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा कोणता स्रोत ठरतो? आता बघा, एखादा व्यक्ती ह्या रायगडला भेट देत नाही, पण त्याला रायगड विषयी जाणून घ्यायचं आहे या व्यक्तीला. ठीक आहे, म्हणजे हा रायगडला गेला नाही, पण यांचे मित्र किंवा इतर कोणाकडून त्यांनी काय केलं, रायगड विषयी माहिती करून घेतली. तर याला आपण कोणतं सोर्स म्हणूया? ए प्रायमरी सोर्स, बी आहे सेकंडरी सोर्स, सी आहे प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स आणि डी आहे प्रामाणिक. तर याला आपण दुय्यम सामग्री म्हणणार आहोत, दुय्यम स्त्रोत याला आपण म्हणणार आहोत. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनात खालीलपैकी कोणता क्रम असतो? ए आहे समस्या विधान, गृहीतकांची मांडणी, माहितीचं संकलन, माहितीचं परीक्षण म्हणजे मीमांसा आणि संशोधन निष्कर्ष. ऑप्शन बी आहे गृहीतके, समस्या विधान, माहिती चिकित्सा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. ऑप्शन सी आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहिती संकलन आणि निष्कर्ष. ऑप्शन डी आहे समस्या विधान, बाह्य आंतरिक मीमांसा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. मला सांगा, ऐतिहासिक संशोधनामध्ये सर्वप्रथम आपण समस्या पाहणार, समस्याविषयी आपण गृहीतके मांडूया, नंतर फॅक्ट एकत्रित करूया, फॅक्टची म्हणजे सत्यता तपासून बघणार आणि सरते शेवटी निष्कर्ष काढणार. त्यामुळे योग्य उत्तर इथे आपलं काय होणार, ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे.
नेक्स्ट आहे संशोधनाच्या कोणत्या पद्धतीला वर्णनात्मक संशोधन म्हटले जाते? ए आहे सर्वेक्षण पद्धती, बी आहे प्रायोगिक पद्धती, सी आहे ऐतिहासिक पद्धती आणि डी आहे कृती संशोधन. सो वर्णनात्मक संशोधन पद्धती सर्वेक्षण पद्धतीला म्हणतो, कारण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा हा एक भाग आहे म्हणून. नेक्स्ट आहे वर्तमानकालीन घटनांचं वर्णन आणि स्पष्टीकरण करणारी संशोधनाला काय म्हणतात? म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करण्यासाठी कोणती संशोधन वापरतो? ए आहे प्रायोगिक संशोधन, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी आहे उपयोजित संशोधन आणि डी आहे ओके डी आहे उपयोजित संशोधन. मला सांगा, प्रेझेंट सिच्युएशन जर आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपण ऑब्व्हियसली वर्णनात्मक संशोधनाचा वापर करीत असतो. यामध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा एक पार्ट म्हणजे काय आहे? सर्वेक्षण पद्धती आहे, सर्वेक्षण विधी आहे. म्हणून इथे योग्य उत्तर होणार ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे, निवडणुकीच्या काळात ठराविक लोकांची मते आजमावून राजकीय पक्षाबाबतची स्थिती वर्तविणे हे कोणत्या प्रकारचे सर्वेक्षणात मोडते? ए आहे नियमित सर्वेक्षण, बी आहे निदानात्मक सर्वेक्षण, सी विवरणात्मक संशोधन आणि डी आहे नमुना सर्वेक्षण. आता बघा, निवडणुकीच्या काळामध्ये जर लोकांची मते, आता लोक म्हणजे सगळे पॉप्युलेशन आली आणि सगळ्या पॉप्युलेशनचं आपण मत जर जाणून घ्यायचं आहे तर आपण काय करणार? नमुना करणार, म्हणजे नमुना निवड करणार, सॅम्पल घेणार. सो इथे ऑप्शन डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे ओके नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की भविष्यकालीन निष्कर्षांचे सामान्यीकरण कोणत्या पद्धतीत केले जाते? ऑप्शन ए आहे प्रायोगिक पद्धत, बी आहे कृती संशोधन, सी आहे सर्वेक्षण आणि डी आहे ऐतिहासिक संशोधन. मला सांगा, फ्युचर संबंधित कोणती संशोधन पद्धत आहे? ऑब्व्हियसली प्रायोगिक. सो ऑप्शन ए इथे योग्य उत्तर राहणार. यानंतरचा प्रश्न आहे, हरीशचे वाढणारे वय आणि त्यातील पांढरे केस होणारे केस या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करणार आहोत? ए तुलनात्मक पद्धत, बी सहसंबंध पद्धती, सी आहे प्रायोगिक पद्धती आणि डी आहे सर्वेक्षण पद्धती. मला सांगा, यामध्ये आपल्याला हरीशचे वाढते वय जर जाणून घ्यायचं आहे तर याचं पूर्वीचे वय आणि आताचे वय जाणून घ्यावे लागेल. सो यासाठी आपण काय पाहणार आहोत? सहसंबंध करणार, सहसंबंध कोरिलेशन जाणून घेणार आहोत. सो म्हणून इथे ऑप्शन ए बी जे आहे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की शिक्षक आपल्या दैनंदिन अध्यापनातील समस्या दूर करण्यासाठी कोणत्या संशोधनाचा उपयोग करतात? ए प्रायोगिक संशोधन, बी कृती संशोधन, सी ऐतिहासिक संशोधन आणि डी आहे उपयोजित संशोधन. दैनंदिन समस्या जर आपल्याला सोडवायचा आहे त्यासाठी आपण कृती करणार आहोत, ऍक्शन करणार आहोत. ठीक आहे, शिक्षकाला. ओके, सो बी उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक संशोधक म्हणून डॅश आपण करतो. तुम्ही इतरांच्या मतावर सहजरित्या विश्वास ठेवणार, बी विश्वास ठेवणार नाही, सत्य निरपेक्षतेने जाणण्याचा प्रयत्न करणार की सत्यतेवर दुर्लक्ष करणार. सो जर आपण रिसर्च करत आहोत तर आपण सत्य निरपेक्षपणे जाणून घे. क्वेश्चन आहे, अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर कल्पना आणि माहिती कॅप्चर करणे आणि पद्धतशीरपणे सादर करणे यावर मुख्य लक्ष केंद्रित केले जाते? ए आहे मेमरी लेवल, बी आहे समजून घेण्याची पातळी, सी परावर्तन पातळी आणि डी आहे स्वायत्त विकास पातळी. आता टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये आपण लेवल ऑफ टीचिंग अभ्यास करतो. त्यामधील हा प्रश्न आहे आणि सरळ म्हटलं आहे की कल्पना आणि माहिती आपण स्मरण कुठे ठेवतो? सो ऑब्व्हियसली ऑप्शन क्रमांक ए मेमरी लेवल मध्ये आपण काय करीत असतो? माहिती साठवून ठेवतो किंवा पाठांतर करण्यावर लक्ष देत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनावरील विविध संशोधनाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या काही मूलभूत शिक्षण क्षमतांची यादी खालीलप्रमाणे आहे, त्यापैकी कोणते वर्तणुकीशी संबंधित क्षमतांच्या क्षेत्रात येतात? ए आहे स्वतःची कार्यक्षमता, बी आहे नियोजन, सी आहे नियंत्रणाचे ठिकाण, डी आहे संवाद साधणे आणि ई आहे लवचिकता. बर, सो यामध्ये आपल्याला दिसून येतं की ऑप्शन ए आहे ए आणि बी, ऑप्शन बी बी आणि सी, ऑप्शन सी आहे डी आणि ई आणि ऑप्शन डी आहे बी आणि डी. सो बघा, अध्यापनाच्या विविध स्तरावर आपण नियोजन बघतो. ठीक आहे, नियोजनासोबत संवाद साधणे, कम्युनिकेशन करणे खूप महत्वाचं आहे. सो इथे आपलं ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन आपल्याला प्रश्न दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे, अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर
टीकात्मक, ठीक आहे, क्रिटिकल थिंकिंग, विचारांना प्रोत्साहन देणे, हॉल चिन्ह आहे. ही कोणती लेवल आहे ज्यामध्ये आपण क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते करीत असतो. सो ए आहे मेमरी लेवल. बी अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणजे समजून घेण्याची किंवा आकलन पातळी. 3 आहे आपलं. सी आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल, प्रतिबिंबित पातळी. की ऑप्शन डी स्वायत्त विकास पातळी. सो आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये काय करीत असतो, एखाद्या टॉपिक बद्दल क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते करीत असतो. त्यामुळे इथे सी ऑप्शन योग्य आहे. प्रभावी शिक्षणाचे मुख्य वर्तन खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांद्वारे चिन्हांकित केले जाते. सो प्रभावी इफेक्टिव्ह टीचिंग यावर विचारलेला प्रश्न आहे. ए आहे रचना, बी आहे शिक्षण शिक्षण कार्य अभिमुखता, सी आहे निर्देशात्मक विविधता, डी आहे धडा स्पष्टता आणि ई आहे चौकशी. ऑप्शन बघा, फक्त ए बी आणि सी. ऑप्शन बी आहे फक्त ए सी आणि डी. ऑप्शन सी आहे फक्त बी सी आणि डी आणि डी आहे आपलं फक्त सी डी आणि ई. आता बघा प्रभावी शिक्षकांचे वर्तन जे आहे त्यामध्ये आपण बघतो की शिक्षक जे आहे टास्क ओरिएंटेड असणं आवश्यक आहे, म्हणजे कार्य अभिमुखता त्यामध्ये असणं आवश्यक आहे. निर्देशनात्मक म्हणजे इन्स्ट्रक्शनल व्हरायटी त्यामध्ये असावी, म्हणजे विविधता असावी आणि सोबतच धडा क्लॅरिटी ऑफ लेसन त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. सो इथे बघा ऑप्शन सी आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, शिक्षणाचा कोणता सिद्धांत अध्यापनाच्या प्रतिबिंबित स्तरांना समर्थन देतो. ऑप्शन ए आहे थेरी ऑफ कंडिशन म्हणजे कंडिशनिंग सिद्धांत. बी आहे मजबूतीकरण सिद्धांत. सी आहे गरज कपात सिद्धांत आणि डी आहे संज्ञानात्मक क्षेत्र. सो अध्यापनाचं प्रतिबिंबित रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते आपल्याला कॉग्निटिव्ह फील्डमध्ये दिसून येतं. त्यामुळे योग्य उत्तर आहे आपला ऑप्शन डी. नेक्स्ट आहे खालीलपैकी फील्ड अवलंबित शिकण्याचे वैशिष्ट्ये ओळखा. ए संकल्पना आणि सामग्रींचे जागतिक पैलू ओळखतात. बी तथ्य आणि तत्वांवर लक्ष केंद्रित करतात. सी आहे एकट्याने काम करणे पसंत करतात. डी आहे शिक्षकाकडून मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मागतो. ई आहे सहकार्य करायला आवडते. ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहेत की फक्त ए बी आणि सी. ऑप्शन बी आहे ए डी आणि ई. ऑप्शन सी आहे फक्त बी सी आणि ऑप्शन डी. डी क्रमांकाचा ऑप्शन आहे फक्त सी डी आणि ई. सो बघा फील्ड अवलंबून शिकणाऱ्यांचे वैशिष्ट्ये संकल्पना आणि सामग्रीचे जागतिक पैलू ओळखतात, म्हणजे ए येणार. ठीक आहे. यानंतर आपण बघतो की शिक्षकाकडून मार्गदर्शक आणि प्रात्यक्षिक म्हणजे करून दाखवण्यात येतं, म्हणून सी पण आहे. इथे आपल्याला दिसून येतं की सी पण डी पण येणार. देन आहे सहकार्य करायला आवडते. ऑब्व्हियसली जर फील्ड वर्क करीत आहोत तर आपण काय करू, सहकार्य करू, म्हणून ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे अध्यापनाचा कोणता स्तर शोधात्मक समज म्हणून देखील नियुक्त केलेला आहे. सो ऑप्शन ए मेमरी लेवल, बी आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग, सी प्रतिबिंबित म्हणजे रिफ्लेक्टिंग आणि डी आहे ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. सो अध्यापनाचा हा कोणता स्तर आहे, तर हा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, ज्याला शोधात्मक समज असंही म्हणतात. नेक्स्ट आहे फील्ड स्वतंत्र शिकण्याचे वैशिष्ट्ये. ठीक आहे. ए आहे शिक्षकाकडून मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मागणे. बी आहे अभ्यासक्रम सामग्रींचं तपशीलवार लक्ष केंद्रित करते. सी आहे स्पर्धा करायला आवडते. डी आहे संकल्पना वैयक्तिक अनुभवाशी संबंधित आहे आणि ई आहे स्वतः किंवा स्वतःशी संबंधित माहिती आयोजित करू शकतो. ऑप्शन बघा ए बी आणि सी. ऑप्शन बी आहे ए सी आणि डी. ऑप्शन सी आहे बी सी आणि ई आणि ऑप्शन डी आहे फक्त सी डी आणि ऑप्शन ई. सो योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन बी. यामध्ये बघा शिक्षकाकडून मार्गदर्शन आपल्याला फील्ड वर्कमध्ये मिळतं. फील्ड वर्कमध्ये प्रात्यक्षिक आपल्याला गोष्टी दिसून येतात. स्पर्धा करायला आवडते कारण कॉम्पिटिशन समोरच असेल. आणि डी मध्ये बघा की संकल्पना वैयक्तिक अनुभवाशी. आता बघा फील्ड वर्क करीत असताना आपल्याला स्वतःला अनुभव सुद्धा येणार आहे ना. चला नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अध्यापनाचे परिणामकारकतेचे प्रमुख वर्तन म्हणून संशोधनातून स्पष्ट होते. ए विद्यार्थ्यांना कल्पना आणि योगदान वापरणे. बी आहे रचना.
सी आहे शिक्षक कार्याभिमुखता आणि डी आहे शिक्षक प्रभावितता. सो आपण बघतो की परिणामकारक वर्तन ठीक आहे अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि योगदान वापरणे ऑप्शन ए आपल्याला इथे योग्य आन्सर दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे की खालीलपैकी यादीत अप्रत्यक्ष शिकवण्याची रणनीती ओळखायची आहे. ए आहे लक्ष वेधून घेणे, विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टांची माहिती देणे आणि उत्तेजक सामग्री सादर करणे. बी आहे उदाहरणे आणि गैर उदाहरणांद्वारे संकल्पना तयार करणे. सी आहे स्पष्टीकरण आणि उदाहरण आणि सराव. चौथा आहे आपला पेअर शेअर तंत्रासह समस्या समाधान सादरीकरण. पाचवा आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवातील संदर्भ वापरण्यास प्रोत्साहित करणे. ऑप्शन बघा 2, 4, 5, ऑप्शन बी 1, 2, 3, ऑप्शन सी 2, 3 अँड 4 आणि ऑप्शन डी आहे 3, 4 अँड 5. सो या ठिकाणी आपण काय बघतो तर आपल्याला अप्रत्यक्ष शिकवण्याची रणनीती बघायचं आहे तर ज्यामध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्दिष्ट माहीत असावे. ठीक आहे, हा एक ऑप्शन आपल्याला योग्य वाटतं त्यामुळे ए येणार. ठीक आहे, ऑप्शन बी बघा. त्यानंतर उदाहरणे आणि गैर उदाहरणांद्वारे संकल्पना तयार करणे आणि सोबतच स्पष्टीकरण उदाहरण आणि सराव. सो इथे आपल्याला ऑप्शन बी जे आहे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट वन प्रश्न आहे. चला नेक्स्ट वन आपण बघतो शब्दापेक्षा अधिक उद्बोधक आणि विस्तृत व संघटना आणि विचारांना चालना देण्यासाठी अधिक अचूक आणि प्रभावी अशा प्रतिमा वापरणाऱ्या तंत्रांचे नाव काय आहे. विचार मंथन, कथा बोर्डिंग, सी आहे सिनेस्टिक्स आणि माइंड मॅपिंग. सो आपल्याला दिसून येतं की ऑप्शन बी कथा बोर्डिंग जे आहे ते अधिक उद्बोधक आहे विचारांना प्रकट करण्यासाठी. नेक्स्ट आहे स्वयंप्रभा प्रक्षेपण आणि प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहाला काय म्हणतात. एडुसेट उपग्रह, बी आहे जी सेट 15 उपग्रह, सी आहे जी सेट 3 उपग्रह आणि SP एडू 15 उपग्रह. सो आपण स्वयंप्रभा जे 40 चॅनलांचा संग्रह आहे त्याला प्रक्षेपणासाठी जी सॅट 15 उपग्रह जे आहे याचा आपण काय करीत असतो उपयोग करीत असतो त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. ठीक, नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते अध्यापनाचे सर्वोच्च स्तर आहे. ए स्मृती लेवल, बी आहे समजून घेणे, सी आहे चिंतनशील स्तर आणि डी आहे रिफ्लेक्टिव्ह आणि डी आहे विचार करणे. सो सर्वोच्च कोणतं स्तर आहे. ठीक आहे, हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग. सो आपल्याला स्मृती स्तर लिस्ट थॉटफुल दिसून येते आणि थॉटफुल आहे चिंतनशील स्तर. ऑप्शन सी आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे किशोरवयीन मुलांची कोणती वैशिष्ट्ये आहे. प्रौढ नियंत्रणापासून वाढती स्वातंत्र्य, बी जलद शारीरिक बदल, सी आहे भावनात्मक दृष्ट्या परिपक्व, डी आहे तर्कशुद्धपणे कार्य करणे, ई आहे समवयस्क गटांसह क्रियाकलापांवर लक्ष देणे. यामधून आपल्याला योग्य उत्तरांचा चयन करायचा आहे. ठीक आहे, चला सो बघा इथे आपण बघतो की ऑप्शन ए बी आणि सी. ठीक आहे, तर ऑप्शन बी मध्ये बघा आपल्याला बी सी आणि डी दिसून येतं. यानंतरचा ऑप्शन आहे सी डी आणि ई. नंतर डी ऑप्शन आहे फक्त ए बी आणि ई. आता बघा ह्या पहिला बरोबर आहे. ठीक आहे, प्रौढ नियंत्रणापासून वाढती स्वातंत्र्य, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं त्यामुळे ए आपलं आन्सर जे आहे ते नक्कीच आहे. जलद शारीरिक त्यांच्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येतात. भावनिकदृष्ट्या हे परिपक्व नसतात त्यामुळे सी राहणार नाही. तर्कशुद्धपणे हे कार्य करीत नाही. ठीक आहे, त्यामुळे ई येणार म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ना तो आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते दिसून येतं. ठीक, नेक्स्ट वन कडे आपण जाऊया. कोणती पालक शैली आहे ज्यामध्ये पालक शांत दिसतात आणि त्यांच्या मुलाशी त्यांच्या परस्पर संवाद नियंत्रण ठेवतात. ए आहे अधिकृत पालक, बी आहे हुकुमशाही पालक, परवानगी देणारे पालक किंवा ऑप्शन डी पालकांना नाकारणे, उपेक्षा करणे, असंलग्न असणे. ठीक आहे, सो आपण काय बघतो कोणते पालक शैली आहे ज्यामध्ये पालक शांत दिसतात आणि मुलांशी त्यांचं परस्पर संवादावर नियंत्रण ठेवतात. ठीक आहे, तर हे आपल्याला दिसून येते पालकांचं नाकारणे. ठीक आहे, ऑप्शन डी.
नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती फीडबॅक प्रदान करते जी गैर मूल्यांकनात्मक आहे ती सूचना देण्यासाठी किंवा दरम्यान येते आणि शिक्षकांना सूचनांचे नियोजन आणि सुधारणा करण्यात मार्गदर्शन करते. ए आहे बेरीज, बी आहे निष्कर्ष संदर्भित, सी आहे फॉर्मेटिव्ह आणि डी आहे नॉर्म संदर्भित. ओके, सो हे आपल्याला फॉर्मेटिव्ह दिसून येतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक फॉर्मेटिव्ह सतत मूल्यांकनामध्ये आपल्याला फीडबॅक. सो आजचा प्रश्न आहे परिकल्पना म्हणजे डॅश. ए समस्यांच्या निराकरणाबाबत तात्पुरते विधान, बी आहे संशोधनाचे धैर्य दर्शवणारे विधान, सी पूर्व संशोधनावर आधारित विधान आणि डी निष्कर्ष संदर्भातील विधान. सो परिकल्पना हायपोथेसिस याचा अर्थ काय होतं हे संभावित उत्तर असतं, म्हणजे समस्येच्या निराकरणाबाबत तात्पुरते विधान आहे. नेक्स्ट आहे कार्योत्तर संशोधन म्हणजे पोस्ट फॅक्टो रिसर्च म्हणजे काय होत असतं. ए आहे घटना घडल्यानंतर संशोधन करणे, बी आहे घटना घडण्यापूर्वी संशोधन करणे, सी आहे घटना घडत असताना संशोधन करणे आणि ऑप्शन डी आहे घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन संशोधन करणे. सो कार्योत्तर संशोधन म्हणजे पोस्ट फॅक्टो रिसर्च जे आहे एखादी पर्टिक्युलर घटना घडल्यानंतर आपण काय करीत असतो संशोधन करीत असतो, म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. एखादी घडल्यानंतर जे संशोधन आपण करणार त्याला कार्योत्तर संशोधन म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे प्रत्यक्षवाद दृष्टिकोनाचा जनक खालीलपैकी कोण आहे. पॉझिटिव्हिझम अप्रोच आपण बघतो है ना, सो त्यांचं जनक कोण आहे ऑप्शन ए जॉन ड्यूई, बी आहे जॉन मिल, सी आहे ऑगस्ट काम्ट आणि डी आहे जॉर्ज डार्विन. सो प्रत्यक्षवादाचे जनक आहे ऑगस्ट काम्ट है ना. ओके, नेक्स्ट वन आहे खालील कोणत्या संशोधनात व्यक्तिनिष्ठ दोष आढळून येत नाही है ना. व्यक्तिनिष्ठ दोष कुठे आपल्याला दिसून येत नाही असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न आहे. आता व्यक्तिनिष्ठ दोष म्हणजे काय, म्हणजे आपल्या भावना आपले विचार आपले वैयक्तिक जे अनुभव आहे ते जर आपल्या संशोधनाला प्रभावित करत असेल किंवा आपण आपले पर्सनल ओपिनियन जेव्हा एखाद्या टॉपिक विषयी द्यायला सुरुवात करतो त्याला व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन असे म्हणतात. सो ऑप्शन ए आहे संख्यात्मक संशोधन, बी आहे गुणात्मक संशोधन, सी विश्लेषण आणि डी आहे व्यक्ती अभ्यास पद्धती. सो यामध्ये व्हेरी करेक्ट आन्सर आहे संख्यात्मक. आता न्यूमेरिकल रिसर्च जो आहे तो आपल्याला व्यक्तिनिष्ठ दोष यामध्ये आढळून येत नाही, कारण हा बेस ऑन नंबर असतो. काय असतो, बेस ऑन नंबर असतो आणि नंबर मध्ये चुका आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट आहे मानवी आंतरक्रियांच्या गुंतागुंतींचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी कोणता संशोधन उपयुक्त आहे. ए आहे प्रायोगिक संशोधन, बी संख्यात्मक संशोधन, सी गुणात्मक संशोधन आणि डी प्रत्यक्षवादी संशोधन. सो मानवी आंतरक्रियांचं जर गुंतागुंत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, गुणात्मक संशोधन करूया. कारण पर्टिक्युलर मानवी समाज यामध्ये असणारे रिलेशन हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपण त्यांचं गुणदर्शन करणार आणि जेव्हा आपण गुणांचा अभ्यास करतो त्या संशोधनाला गुणात्मक संशोधन म्हणतात. त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट वन आहे दोन अध्यापन पद्धती यशस्वी आणि अपयशाचे कारणे शोधण्यासाठी संशोधनाचा कोणत्या प्रकार किंवा कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल, उपयोग करता येईल. ए आहे सर्वेक्षण पद्धती, बी आहे प्रायोगिक पद्धती, सी सहसंबंध पद्धती आणि डी तुलनात्मक कार्यकारण. तर मला सांगा जेव्हा आपल्याला दोन अध्यापन पद्धती, आता ही एक पद्धत ठीक, ही आपली दोन पद्धत, यामध्ये जर आपण अपयश आले ठीक आहे म्हणजे फेल झालो आपण, तर हे फेल होण्याचं आपल्याला काय करायचं आहे, रिझन जाणून घ्यायचं आहे. आता रिझन जाणून घ्यायचं आहे तर ए आणि बी मध्ये आपल्याला काय करावी लागेल, तुलना करावी लागेल, म्हणून व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे एक परिकल्पना ज्यामध्ये शून्य, फरक किंवा निष्कर्ष आणि त्यांचे काल्पनिक मूल्य यांच्यात कोणताही फरक नसतो. आता परिकल्पनामध्ये बघा एक जे आपलं हायपोथेसिस आहे या हायपोथेसिस मध्ये शून्य संबंध आहे. काय आहे, शून्य संबंध आहे. तर त्याला आपण काय म्हणूया, सोपी कल्पना म्हणूया, दिशात्मक कल्पना म्हणूया, क्लिअर परिकल्पना म्हणूया की शून्य परिकल्पना म्हणूया. सो मला सांगा जर आपले दोन संभावित उत्तर आहे किंवा एखाद्या समस्येच्या निराकरणा करण्यासाठी आपण काय करीत आहोत, जे आपलं कॉज कारण आणि परिणाम किंवा जे आपले व्हेरिएबल्स आहे
व्हेरिएबल्स ए और व्हेरिएबल्स बी या दोघांमध्ये कोणतेही संबंध नाही, म्हणजे दोघांचे संबंध शून्य आहे. म्हणून इथे काय असेल, शून्य परिकल्पना, झिरो हायपोथेसिस असेल. नेक्स्ट वन आपण बघतो, परिकल्पना जी शून्य परिकल्पनाला पर्याय आहे डॅश द्वारे दर्शवले जाते. H0, बी आहे H1, सी आहे स्टॉप आणि डी आहे H सिम्बॉलिक आणि ओ. तर सॉरी शून्य. ठीक आहे सर. ओके, सो मला सांगा की परिकल्पना जी शून्य याला पर्यायी असते, म्हणजे त्याचे बिलकुल अपोजिट जे असणार त्याला आपण काय म्हणतो, H1 म्हणतो. ठीक आहे, म्हणून इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट वन आपण पाहतो, हायपोथेसिस टेस्टिंग ही कोणत्या प्रकारच्या संशोधनाची मुख्य संकल्पना आहे. ए प्रायोगिक संशोधन, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी आहे सर्वेक्षण संशोधन आणि डी आहे व्याख्यात्मक संशोधन. सो हायपोथेसिस टेस्टिंग जे आहे, गृहीतकांची चाचणी आपण कुठे बघतो, तर प्रायोगिक संशोधनामध्ये. म्हणून योग्य उत्तर आपलं ए आहे. नेक्स्ट आहे, जेव्हा शून्य परिकल्पना खोटी आहे, म्हणजे रिजेक्ट झाली असेल आणि आपण ते काय करीत आहोत, नाकारण्यात अपयशी झालो, ठीक आहे, तेव्हा याला कोणत्या प्रकारची त्रुटी आपण म्हणणार, म्हणजे टाइप्स ऑफ एरर्स, यावर हा प्रश्न आहे. तर जर आपली परिकल्पना शून्य म्हणजे असत्य आहे, तरीही ते नाकारता येत नाही, तर याला आपण म्हणणार टाइप ए, बी आहे टाइप 2, सी आहे टाइप 1 आणि टाइप 2, सी आहे टाइप 1 आणि टाइप 2 ही नाही. सो याला टाइप एरर 1 म्हणतात. काय म्हणतात याला, एरर 1. ज्यावेळी जे आपली हायपोथेसिस आहे ती खोटी आहे, ठीक आहे, पण त्याला आपण खोटी असूनही त्याला नाकारू शकत नाही, तर याला म्हणा टाइप 1. ओके. नेक्स्ट आहे, शोध नैतिकता यामध्ये काय समाविष्ट नाही. ए इमानदारी, बी आहे व्यक्तिनिष्ठ, सी आहे न्यायनिष्ठ आणि डी आहे वस्तुनिष्ठ. सो लक्षात घ्या, आपण बघतो की संशोधनाचा जे आपलं नैतिकता आहे त्यामध्ये जर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, जे तथ्य आहे त्यावर आधारित आपल्याला फॅक्ट मांडायला पाहिजे, न्यायपूर्ण आपल्याला व्यवहार करावा, इमानदारीने आपल्याला शोध करायला हवं. पण व्यक्तिनिष्ठ म्हणजे पर्टिक्युलर पर्सनचं ओपिनियन होतं, त्यामुळे शोध नैतिकतेमध्ये व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाला महत्त्व नाही. नेक्स्ट आहे, संशोधनाच्या दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतात. ए संशोधन कार्यशाळा, बी संशोधन चर्चासत्रे, सी आहे संशोधन परिषदे आणि डी आहे आपला ओके. त्यानंतर बघा, ओनली ए, ओनली बी, ओनली सी आणि ऑप्शन डी आहे ABC. सो संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आपण बघतो संशोधन वर्कशॉप, सेमिनार्स अँड काउन्सिलिंग, हे तीनही खूप उपयुक्त ठरतात, त्यामुळे डी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, संभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य काय आहे. ए प्रतिनिधी नमुना निवड होते, बी नमुन्यांचा पर्याप्त आकार असतो आणि सी आहे विश्वसनीय नमुन्याची निवड होते. इथे ऑप्शन बघा, ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे ओनली बी, ऑप्शन सी आहे ए आणि बी आणि ऑप्शन डी आहे ए, बी आणि सी. सो इथे योग्य उत्तर आहे संभाव्यता नमुना. आपण बघतो की हा प्रतिनिधी नमुना असतो, रिप्रेझेंट करीत असतो, यामध्ये पर्याप्त आकार असतो, ठीक आहे, आणि विश्वसनीय नमुन्यांची यामध्ये निवड होतात, त्यामुळे डी आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन आहे, चांगली संशोधन नैतिकता म्हणजे काय. आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचे गुणगान करणे, बी आहे PhD किंवा संशोधनाच्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट समस्या सोपविणे, सी आहे एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र लेख लिहित आहात त्यामध्ये गोपनीय मुद्द्यांवर सहकार्यांशी चर्चा करणे, डी आहे एखादा संशोधन लेख एकापेक्षा अधिकांमागे मासिकातून प्रकाशित करणे, तर ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, ज्या टप्प्यात संशोधक आपली निरीक्षणे करतो आणि त्याची नोंद करतो तो टप्पा म्हणजे माहितीचे मापन, बी आहे माहितीचे विश्लेषण, सी माहितीचे सहजीकरण आणि डी आहे माहितीचे संकलन करणे. तर याला आपण म्हणतो माहितीचे संकलन करणे, कारण त्यामध्ये आपण काय करणार, निरीक्षण करणार आणि नोंद करू. नोंद करणं म्हणजे काय, आपण माहिती कलेक्ट करणं होते, ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. क्षेत्र अभ्यास पद्धती प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती मिळवली जाते, बी आहे क्षेत्र अभ्यास समाजातील लोकांशी जवळीक साधण्याचा अचूक माहिती याद्वारे आपल्याला मिळवता येतो. सो इथे ऑप्शन ए ओनली फक्त एक, बी आहे
ओन्ली बी. सी आहे ए आणि बी दोनही आणि डी यापैकी नाही. तर क्षेत्र अभ्यासमध्ये दोनही स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट वन बघा. संशोधनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे फायदे. माहितीचं संग्रहित करता येते. बी. वेळ आणि श्रमाची बचत होते. सांख्यिकीय सॉफ्टवेअरचा उपयोग करता येतो. आणि ऑप्शन डी आहे आपलं वरीलपैकी सर्व. सो इथे ऑप्शन क्रमांक डी, कारण तंत्रज्ञानाचा जेव्हा वापर करूया तेव्हा डाटा कलेक्ट करणं, वेळही वाचता आणि संख्यात्मक माहिती सुद्धा सॉफ्टवेअरचा वापर करता येतो. नेक्स्ट आहे कोणती बाब. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब संशोधन आराखड्यामध्ये नोंदवली जात नाही. ए. संशोधनाचा विषय. बी आहे संशोधनाची साधने. सी आहे संशोधनाचं जनसंख्या किंवा न्यायदर्श आणि डी आहे संशोधनाचा निष्कर्ष. सो संशोधनाचं आपण बघतो की साधने आणि तंत्रे यांचा समावेश नसतं, इतर घटकांचं आराखड्यामध्ये समावेश जो ओके आराखड्यामध्ये इतर गोष्टींचा काय असतो समावेश आपल्याला दिसून येतो. आता बघा, विषय नोंदवावं लागतं आपल्याला, साधने नोंदवावी लागतात, जनसंख्या नोंदवावी लागतात, पण निष्कर्ष नोंदवत नाही. ठीक आहे, कारण तो कच्चा नमुना असतो. ठीक आहे, म्हणून तर ऑप्शन डी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक संशोधनात आराखडा यांचा मुख्य उद्देश काय. ए. सामाजिक घटकांचं प्रयोगाद्वारे परीक्षण. बी आहे सामाजिक समस्यांचे निदान करणे. सी. सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे आणि डी. व्यक्ती, समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देणे. तर मला सांगा, वर्णनात्मक संशोधनामध्ये आपण व्यक्ती, समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देतो. ठीक. नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखती प्रश्नकर्ता व उत्तरकर्ता यांचं भरपूर स्वातंत्र्य असते. ए. अनौपचारिक मुलाखत. बी. औपचारिक मुलाखत. सी आहे आपलं औपचारिक आणि अनौपचारिक मुलाखत आणि डी आहे संरचित आणि सुरक्षित मुलाखत. तर ही आहे अनौपचारिक मुलाखत, ज्यामध्ये पूर्णतः स्वातंत्र्य असतं.